बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ, शिवसैनिकांना आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. अगदी 2-3 दिवसांपूर्वी आपण शिवसेना आणि मनसे महाराष्ट्रात एकत्र आल्यास काय होईल याच्या संदर्भात एक व्हिडिओ केला होता. या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळाला. म्हणजे महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील यांच्याकडनं अनेक कमेंट्स आल्या, जवळपास 1 ते 1.5 हजारांच्या वर कमेंट्स. आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो, साऱ्याच्या साऱ्या ह्या कमेंट्स पॉझिटिव्ह होत्या. अगदी दोनही कडनं, महाराष्ट्र सैनिकांच्या असतील, शिवसैनिकांच्या असतील, पॉझिटिव्ह कमेंट्स. लक्षात घ्या, मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून तो व्हिडिओ केला नव्हता. मी एक सर्वसामान्य शिवसैनिकाची भावना त्या व्हिडिओत मांडली होती. शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून तशा प्रकारच्या कुठल्याही अधिकृत गोष्टी माझ्याकडे नाहीत. तसं जर काही असेल तर मी त्या तुम्हा सर्वांसमोर ठेवेलच. पण एक माझं वैयक्तिक मत, एक शिवसैनिक म्हणून माझं वैयक्तिक मत नेमकं काय सांगतं हे तुम्हा सर्वांसमोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हा सर्वांकडनं ज्या प्रकारच्या पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या, खरं तर आजच्या घडीला महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी, महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी या 2 मराठी पक्षांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स ज्यावेळेस त्यात पाहण्यात आल्या, खरंच कुठतरी या सर्वावर विचार व्हावा. अगदी दोनही बाजूंनी विचार व्हावा. कित्येक मनसेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कित्येक पदाधिकारी वैयक्तिक मध्ये माझ्याकडे व्यक्त झाले की जर असं काही महाराष्ट्रात जर घडलं ना, या सगळ्यांच्या बुडाखाली भूकंप होऊन जाईल, भूकंप. आज बघायला गेलं तर मनसेकडे आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही. शिवसेनेचे 20 आमदार आहेत, 9 खासदार आहेत, शिवसेनेकडे नगरसेवक आहेत, कित्येक महानगरपालिकांमध्ये शिवसेनेकडे नगरसेवक आहेत. हा विषय सत्तेचा नाही. विचार करा, ह्या सत्तेला बाजूला ठेवा, सत्ता हा प्रकार बाजूला ठेवा. आज मराठी माणसाची अस्मिता हा विषय घ्या, महाराष्ट्रातल्या बेरोजगार मुलांच्या नोकऱ्या हा विषय घ्या, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय घ्या, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विषय घ्या. मग त्यात खानपानापासून, राहणीमानापासून सगळ्याच गोष्टी आल्या. या सगळ्या गोष्टींवर आज महाराष्ट्रात काय घडतंय तुम्ही सांगा. अगदी आपल्या, मग त्यात बाबासाहेब आंबेडकर सुटलेले नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, मा सावित्री असतील, छत्रपती शिवाजी राजे, कोणीही सुटलं नाही. सगळ्यांचा अपमान करण्याची एक मालिका सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. आज मनसे, शिवसेना पाहायला गेलं तर एकाच धाटणीचे पक्ष आणि त्यांचा बाज आहे तो कडवट बाज, कडवट. खरं तर मनसे आणि शिवसेना हे 2 मूळचे एकच पक्ष. सन्माननीय राजसाहेब ठाकरे शिवसेनेतच वेगळे झाले. मनसे त्यांनी स्थापन केली. मनसेला सुरुवातीला यश मिळालं, पण नंतर मनसेचं ते यश काही तसं दिसलं नाही. आज काय झालंय, आज आपण एकमेकांमध्ये उभे राहिलो. आज मनसेचं तुमचं पूर्वीचं ते धोरण पहा. मनसेने सुरुवातीला सारेच्या सारे उमेदवार सगळे शिवसेनेच्या विरोधात दिलेले आहेत. त्या सगळ्या जुन्या भूमिका आपण बाजूला ठेवू, सध्याच्या घडीला बाजूला ठेवू. पण खरं तर हे बाजूला ठेवत असताना काही गोष्टी आड येतात. तुम्हाला त्या गोष्टी मी दाखवेल. आपण म्हणतो बाजूला ठेवू, पण सगळ्या वरच्या फळीच्या मनसेच्या नेतृत्वाने देखील या गोष्टींचा कुठेतरी विचार करायला हवा. म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनंतर ज्या मनसेचे जे काही नेते असतील, जे पहिल्या दुसऱ्या फळीतले, त्यांनी सुद्धा या गोष्टींचा विचार करायला हवा. कारण आज किती गोष्टी ताणून धरायच्या आहेत. मग शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवरचा हल्ला देखील आम्ही कधी शिवसैनिक विसरू शकत नाही. ज्या प्रकारे शिवसेनेच्या गाडीवर ते नारळ हल्ला झाला ठाण्यामध्ये, पण तरी सुद्धा आज महाराष्ट्र हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आपण जर काही गोष्टी पचवायचा प्रयत्न करू तर याचा अर्थ कुठेही कोणीही वेगळा घेऊ नये. लक्षात घ्या, आज महाराष्ट्रभर ते चैतन्याचं वातावरण तयार होईल जर कधी अशा प्रकारच्या भूमिका. मला माहित नाही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या किंवा नेत्यांच्या भूमिका कशा असतील, भविष्यात शिवसेनेच्या या संदर्भातल्या अधिकृत भूमिका काय असतील मला माहित नाही. पण समजा अशा प्रकारचं एक वातावरण जर महाराष्ट्रात तयार झालं तर महाराष्ट्रातल्या ह्या गद्दारांना, या महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्यासाठी ही एवढी, म्हणजे काय म्हणतात, ही एवढी एनर्जी पुरेशी आहे. हा जो एक स्पार्क तयार होईल, एक भडका तयार होईल ना, म्हणजे हे 2 पक्ष समजा कदाचित भविष्यात एकत्र, एक भडका तयार होईल. पण ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत माहितीये शिवसैनिकांना. मी तुम्हाला एक माझा व्हिडिओ दाखवेल. पुढारी न्यूजवरचा प्रसन्न जोशी सर आहेत त्याच्यामध्ये. ज्यावेळेस प्रकाश महाजन आणि मी एका डिबेटमध्ये बसलोय, ह्या डिबेटमध्ये ज्यावेळेस प्रकाश महाजनांनी
माझ्या मुद्द्यांवर बोलताना माझं पद काढलं. त्यानंतर प्रकाश महाजनांनी माझं संध्याकाळपर्यंत पद राहील की नाही अशा प्रकारची म्हणजे एक चिंता व्यक्त केली. ज्यावेळेस मी काही गोष्टी पॉझिटिव्ह बोललो त्यावेळेस प्रकाश महाजनांचं मत पहा. म्हणजे काय होतंय, आपण म्हणतो ना आम्ही टाळी दिली, आम्ही टाळी दिली, पण ती टाळी जाते कुठे? ही अशा का बरं? म्हणजे प्रत्येक वेळी शिवसेनेवर आरोप केला जातो टाळी देण्याचा आणि आम्ही टाळी घेतली आम्ही ती टाळी नाकारल्याचा आरोप केला जातो. मग ह्या टाळ्यांचं हे काय करतायत? हे प्रकाश महाजनांसारखे नेते हे मनसेमध्ये बसलेले पहिल्या दुसऱ्या कुठल्या फळीतले मला माहित नाही, पण ज्यावेळेस म्हणजे कमीत कमी पक्षांतर्गत लोकशाही दाखवा, पक्षांतर्गत कमीत कमी बोलण्यासाठी पण तुम्हाला तेवढी हिंमत नसावी तुमच्यामध्ये. मी सांगतोय 1.5% मतदान मनसेचं मला मान्य नाही. हा प्रकाश महाजनांसारखे नेते बघा काय म्हणतात. अगदी त्याचबरोबर मी अविनाश जाधवांचं सुद्धा तुम्हाला एक स्टेटमेंट दाखवेल. म्हणतात 2019 मध्ये आम्हाला अनुभव खूप वाईट आलेले आहेत. 2019 मध्ये आम्ही आमची यादी जाहीर केली नव्हती. अविनाश जाधव स्वतः म्हणतायत आम्ही आमची यादी जाहीर केली नव्हती. आम्हाला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे अनुभव खूप. तुमचे अनुभव आम्ही 2009 पासून जर सांगायला सुरुवात केली ना, तुमचे काय काय अनुभव शिवसेनेने घेतलेले आहेत, कुठे कुठे कसे कसे उमेदवार उभे करून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचा विचार झाला, मग ये बात बहुत दूर तक जाएगी. आता आपल्या कुठल्या गोष्टी काढायच्यात कुठल्या ठेवायच्यात ह्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं गेलं पाहिजे. जरा पहा ना, अविनाश जाधवांचा सुद्धा हा विषय पहा. याच अविनाश जाधवांनी ठाण्यामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या गाडीवर हल्ला करण्याचा कट रचला होता, पूर्णपणे नारळ हल्ल्याचा. या सगळ्या गोष्टी शिवसैनिक कधी विसरणार नाही आणि कधी विसरणार देखील नाही आणि नाहीच विसरलं पाहिजे या गोष्टींना. पण ठीक आहे, काही गोष्टी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, स्वाभिमानाच्या रक्षणासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी, आज आपण मराठी पक्ष आहोत, या मराठी भाषेतले पक्ष, या महाराष्ट्राचे पक्ष आहोत, आपण भूमिपुत्र पक्ष आहोत. मला माहित नाही भविष्यातल्या भूमिका कशा असतील, कोणाचं काय असेल, पण कमीत कमी एखाद्या चर्चेच्या पातळीवर तरी कमीत कमी आपण 2 शब्द नीट बोलू की नाही बोलू. जरा बघा ना प्रकाश महाजनांचा हा व्हिडिओ पहा. काय म्हणतात प्रकाश महाजन, काय म्हणतायत अविनाश जाधव, जरा पहा. मी आधी गाढवेंकडे जातो, अनिश गाढवेंकडे. अनिश गाढवे, मगाशी जो देसाईने एक संदर्भ दिला, शिवसेनेची सुरुवात मार्मिकमधल्या त्या सगळ्या सिरीजमधून झाली होती, वाचा आणि थंड बसा. काय वाचा की मंत्रालय आणि विविध आस्थापनांमधील कर्मचारी सगळे कसे साऊथ इंडियन आहेत वगैरे, तो त्या काळात तो काळ तसा होता की ही लिस्ट वाचा आणि थंड बसा. माझा आपल्याला प्रश्न आहे, आमदारकीच्या यादीत एकही नाव नसलेल्या मनसेला आणि शिवसेनेचे आता फक्त 20 आमदार उरलेल्या अशा या दोन्ही याद्यांकडे तुम्ही 2 नेते मंडळी आणि दोन्ही पक्ष वाचा आणि थंड बसा याच प्रवृत्तीकडे जाणार आहात का? अनिश गाढवे. बघा, विजयाचं आणि पराभवाचं दोघांचंही आपल्याला ते सगळं पाहून घ्यायला लागतं की पराभव जरी झाला तरी आपल्याला त्याचं परीक्षण करावं लागतं आणि विजयाचंही करावं लागतं की एवढा मोठा घवघवीत विजय कसा काय झाला हुआ. मी कालच्याच माझ्या वाक्यानं पुन्हा आज येतो, कारण आज आपण मनसेचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही मला सांगा, काही का असे ना, मनसेच्या भूमिका जरी कितीही बदलल्या जरी असल्या तरी मनसेला 1.53% मतदान मिळणं शक्य नाही. जरी शिवसेनेचा प्रवक्ता असलो तरी 1.53% मनसेला मतदान हे मी मानत नाही. कारण एवढा लहान जनाधार असलेला पक्ष मनसे देखील नाहीये, हे आपण सारे मान्य करतो की नाही करतो. आज जवळपास समजा 125 ठिकाणी त्यांचे उमेदवार उभे असले, काही ठिकाणी म्हणजे काही मोजक्या ठिकाणी त्यांना आपलं डिपॉझिट वाचवलं जरी आलं असलं तरी ते बाकीच्या जागा सोडून द्या, पण ज्या ठिकाणी आपण डिपॉझिट वाचवलं आहे त्या ठिकाणी ते स्ट्रॉंग होते, बऱ्याचशा ठिकाणी ते स्ट्रॉंग होते. आज तुम्ही मला सांगा, त्यांचा जनाधार इतका घटला असेल, इतका घटला असेल. आज तुम्ही जर पाहिलं असाल 4-4.5 महिन्यापूर्वी जायचं मनसेमुळे जवळपास, मला वाटतं तुम्ही पाहिलं असाल तर बुलढाण्याची जागा घ्या, हातकणंगलेची जागा घ्या, मुंबई उत्तर पश्चिमची जागा घ्या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा घ्या, थोड्याफार फरकाने मी ठाणा देखील सांगेल, ठाणे लोकसभेची जागा घ्या, जवळपास 1,00,000-1,15,000 मनसेचं मतदान असेल तिथे. या 4 ते 5 मतदारसंघांमध्ये सन्माननीय राजसाहेबांनी सभा घेतल्यामुळे या महायुतीला 5 खासदारांची भर पडली होती बरं का. हे यांना मान्य करावं लागेल. आज मनसेला त्यांनी, आज अजूनही तो देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आठवतंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले देर इज नो स्पेस. इंग्लिशमध्ये कसं असतं, मराठीमध्ये कुत्र म्हटलं तर जरा ते जास्त टोचतं, पण श्वान म्हटलं जरा कमी टोचतं. शब्दांमध्ये एक फरक असतो बघा, असे शब्द असतात. पण देर इज नो स्पेस. स्पेसचा अर्थ काय होतो बघा तुम्ही, स्पेस आणि जागा. आमच्यामध्ये जागा नाहीये. ज्या मनसेमुळे तुमचे जवळपास 5 खासदार वाढलेले आहेत, हे मान्य करावं लागेल त्यांना. त्या मनसेला जागा दिलेली नाही.
बरं, जागा तर नाही दिली. वरती मनसेला त्यांनी अशा एका मतदारसंघामध्ये जिथे सन्माननीय राजसाहेबांचे सुपुत्र उभे होते, बघा आमच्या भूमिका तर स्पष्ट होत्या. आम्ही ज्यावेळेस मनसे अध्यक्षांचं ज्यावेळेस स्टेटमेंट झालं की माझा निवडून आलेला आमदार हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यामध्ये मदत करेल, तर तिथेच आमचं क्लिअर झालं, कारण आमची भूमिका स्पष्ट होती. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केल्यामुळे आम्हाला, कारण 3 दिवस दिले होते बरं का, 3 दिवस लागले होते मनसेच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी. 3 दिवसानंतर शिवसेनेचा उमेदवार तिथे उभा राहिलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजेत. मनसेचं 1.53% मतदान शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मलाही मान्य नाही, पण आजची ही परिस्थिती पाहता ज्यावेळेस आपल्याकडनं अशा भूमिका येतात, सर्व शिवसैनिकांकडनं भूमिका येतात, त्या भूमिका अशा असतात की 2 भावांनी आता एकत्र आलं पाहिजे. आपण सन्माननीय संजय राऊत साहेबांचं देखील स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यांनी देखील डिनाय केली नाही कुठल्याही फॅक्ट्सला. बघा आजच्या घडीला या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रेमींनी, महाराष्ट्र प्रेमींनी, शिवप्रेमींनी, संविधान प्रेमींनी सर्वांनी एकत्र यावं, पण आपल्या भूमिका स्पष्ट करून यावं. आपल्या भूमिका जर बदलत राहिल्या, मला अनिश, मला तुमचा एक बेसिक चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये जे लागतं ते तुम्ही सांगितलेलं आहे आणि तुमचा कल पण मला लक्षात आलेला आहे की आता या परिस्थितीनंतर जरा थोडा एक टोन डाऊन सुद्धा झालेला आहे. म्हणजे शिवसेना निवडणुकीच्या पूर्वी मनसेला विकली गेलेली सेटलमेंट बादशाह वगैरे सगळ्यापासून आता ही भाषा एकदम बदललेली आहे आणि त्याची गंभीर कारणं मला माहिती आहेत. मी हे चेष्टेत नाही म्हणत आहे. मी आता जातो प्रकाश महाजनांकडे. प्रकाश महाजनजी, ही पहिली गोष्ट नाही आहे की शिवसेना आणि मनसेने एकत्र यावं. ही गोष्ट इनफॅक्ट राज ठाकरे म्हणाले होते. यापूर्वी त्यांनी 1-2दा प्रयत्न केलेले आहेत. टाळीसाठी हात पुढे करण्याचा किस्सा घडला, तो उद्धव ठाकरेंनी नाकारला. किंवा मग जेव्हा कधी असा विषय येतात तेव्हा एकदा राज ठाकरे तर मधल्या काळात असंही म्हणून गेले की आम्ही दोघं एकत्र येऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करताय का. आणि इतकंच काय, मागच्या महापालिकेच्या वेळी तर राज ठाकरे म्हणाले होते आणि त्यावेळी ते भाजपच्या विरोधात होते की यंदाची महापालिका निवडणूक हे ठरवणार की मुंबई आपली राहणार की नाही. आणि हाच विषय अनेकदा उद्धव ठाकरेंनी पण लावून ठेवलेला आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे, मनसेमध्ये काय खळबळ चालू आहे? शिवसेनेचे प्रवक्ते आज आपल्या चर्चेमध्ये असून सुद्धा म्हणतायत की मला मान्य नाही मनसेला 1.50% फक्त मत पर्सेंटेज मिळणं. तुम्ही काय म्हणाल आता? मी सर्वप्रथम उभाटा गटाचे प्रवक्ते श्री गाडवे यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी किमान आमच्याविषयी 4 चांगले शब्द बोलले. थोडी त्यांची काळजी वाटते की संध्याकाळपर्यंत त्यांचं पद राहील का नाही. चला, तो त्यांचा प्रश्न आहे. मला महाजन सर, मला आश्चर्य वाटतंय, एक लक्षात घ्या, आजही शिवसेना 20 आमदारांची धनी आहे. आजही शिवसेना 20 आमदारांची धनी आहे. महाराष्ट्रभरातल्या एका नेटवर्कचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे. तुमच्या पक्षाचा एक आमदार नाही. मतांचं एकूण प्रमाण हे 1.55% आलेलं आहे. इथे शिवसेनेचा प्रवक्ता तुम्ही म्हणताय तशी रिस्क घेऊन सुद्धा तुमच्याबद्दल 2 गोष्टी चांगल्या बोलतोय, पण तुम्ही किमान चर्चेच्या पातळीला सुद्धा काही 2 गोष्टी बऱ्या बोलायला तयार नाहीत. ही काय गंमत आहे? नाही, मी पहा, याच्यात मी वाईट काही बोललोच नाहीये. तुम्हाला असं का वाटलं मी वाईट काही बोललोय? मी तुम्हाला आमचे मागचे अनुभव सांगितलेत. आम्ही जरी समजा देवेंद्र फडणवीसला पाठिंबा द्यायचं ठरवलं असतं तरी काका म्हणून उद्धव ठाकरे माहीममध्ये आमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकले असते. ते एक भावनात्मक होतं ना. अनिश गाडवे यांच्याकडे जातो. अनिशजी, मगाचा एक माझा मुद्दा होता, तो तुम्हाला सुद्धा आहे की खरं तर मागचं उकरून काढायची काही गरज नाही आहे, पण मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की राज ठाकरे यांनी ते भाजपच्या दिशेने गेले, मग कधी त्यांना सपोर्ट दिला, मग कधी बिनशर्त पाठिंबा दिला. आत्ता सुद्धा विरोधात उभे राहायचं म्हणून सुद्धा शेवटी कौतुक चालूच होतं. महायुतीच्या बाबतीतलं भाजपचं कौतुक चालूच होतं. नंतर तर अगदी मुलासाठी पाठिंबा सुद्धा घेतला. पण हे होत असताना शिवसेनेनं दीर्घकालीन विचार करून किमान त्यांच्याशी मागची महापालिका होती उदाहरणार्थ, त्यावेळी एखाद्या ठिकाणी जर का काही ठिकाणी, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेने काँग्रेस विरोधाचं राजकारण केलं आयुष्यभर, पण राष्ट्रपती पदाच्या वेळी त्यांना मदत सुद्धा केलेली आहे. आणि अशा 2-3 उदाहरणं सांगता येतात. आणि मंडळीला पाठिंबा पण दिलेला आहे. तुम्ही काही गोष्टी पेरून ठेवता कारण भविष्यात त्याचा उपयोग होईल. असं एकदाही ठाकरेंनी कधी केलं नाही राज ठाकरेंच्या बाबतीत. तुम्हाला वाटतं काहीतरी वेगळा विचार करायला हवा होता?
असं कसं म्हणू शकता तुम्ही की राज ठाकरेंनी असं कधीच काही केलं? आपण पेरून ठेवलं असं होत नाही. ती त्या काळातली ती भूमिका असते. ज्यावेळेस तुम्ही प्रतिभाताई पाटलांचं उदाहरण घ्याल तर मराठी म्हणून त्यांचा आपण गौरव केलेला आहे. बाळासाहेबांचे आणि प्रणव मुखर्जींचे संदर्भ तुम्ही द्याल तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा दिलेला आणि आणीबाणीची परिस्थिती वेगळं आता हेमंत देसाई चांगलंच सांगू शकतात. देसाई साहेबांचा एक मुद्दा मला इथे खोडून काढायचा आहे की ग्रामीण भागामध्ये शिवसेना वाढली नाही. शहरातला पक्ष, शहरात 10 आमदार जरी निवडून आले असले 10 आमदार हे ग्रामीण भागात नाहीत आणि आजही शिवसेनेचे जे पर्सेंटेज आहेत 9.96 आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे जे पर्सेंटेज आहेत ते 12.38% आहेत. 2% 37 जागांचा फरक आलेला आहे. हा देखील आपण लक्षात घ्या. त्या मुद्द्यांमध्ये मी जात नाही कोण कुठे वाढलं कोण कुठे कमी राहिलं. शहरामध्ये शिवसेनेचा आणि मनसेचा हा जन्म शहरातलाच आहे हे आपल्याला विसरून चालता येणार नाही. आणि ज्या प्रकारे शहरामध्ये आपलं यश मिळालं होतं आणि ग्रामीण भागातही यश मिळतं. आपले जवळपास काही जर 24 उमेदवार सोडले तर बाकी सर्वच्या सर्व 75 उमेदवार हे ग्रामीण भागातच होते, इतर महाराष्ट्रात होते. हेमंतजींना मी थोडं दुरुस्त केलं इथे. राहिला प्रश्न मगाशी आता मला आमचे मनसेचे ज्येष्ठ नेते महाजन साहेब यांनी मला सुनावून दाखवला तो प्रश्न. खरं तर आजच्या ह्या घडीला ज्या प्रकारचं मी त्यांच्या समोर स्टेटमेंट ठेवलं होतं की 1.53% मतदान मला मान्य नाही. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. काहीही असलं तरी मनसेचं 1.53% मतदान हे माझा संपूर्ण रोख हा ईव्हीएम कडे होता, ज्यावर त्यांनी एक चकार शब्द काढला नाही. पण त्यांनी उलट मला सांगितलं की तुमचं पद संध्याकाळपर्यंत राहतंय की नाही. बघा, पदासाठी वगैरे या सगळ्यासाठी आम्ही प्रवक्ते म्हणून काम करत नाही. सत्य असेल तर सत्य समोर ठेवायची ताकद आम्ही ठेवतो, सत्य लपवायची ताकद आम्ही ठेवत नाही. जे सत्य होतं ते तुम्हाला सर्वांसमोर मांडलं. त्यानंतर राहिल्या आजारपणाच्या भूमिका किंवा मनसेने घेतलेल्या भूमिका. आजारपणाच्या वेळेत मला वाटतं अमितजींच्या आजारपणाच्या वेळेत मनसेचे 6 नगरसेवक 7 नगरसेवक आले. आजारपणामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांची उडवलेली नक्कल सुद्धा महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये 2009चा एक अपवाद सोडला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात उभे केलेले उमेदवार आम्ही विसरू शकतो का? प्रत्येक वेळी भाजपाला सोडायचा आणि म्हणजे 14ला पाठिंबा, 19ला विरोध, 24ला पाठिंबा, त्यानंतर 2024च्याच विधानसभेला विरोध. ह्या भूमिका आपल्याला कळत नाहीत का? किंवा ह्या भूमिका महाराष्ट्राला कळत नाहीत का? सातत्य याच्यात सुद्धा लागतं प्रसन्नजी. मी तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट, शिवसेनेच्या विरोधातले जे लोक होती सारीच्या सारी आम्हाला सन्माननीय राज साहेबांच्या सोबत घरामध्ये दिसायची, बाहेर जाऊन अशी हातवारे करताना दिसायची. त्यावेळेस शिवसैनिकांचा त्यावेळेस जीव जळला नसेल का? अनेक गोष्टी बघा, याला वातावरण जर तयार करायचं असेल ना, तुम्हाला मी सांगतो, मनसेचे ज्यावेळेस नगरसेवक शिवसेनेमध्ये आले होते ते काही मनसे पक्ष घेऊन नव्हते आले. ते मनसेचा एक गट स्थापन करून, आज तेच मामा लांडे कुठे आहे त्याचा पण तुम्ही विचार करा. आज ते गट करून आले होते. शिवसेनेचे आमदार गेले, हा शिवसेने आमचा तो प्रश्न नाही. शिवसेना हा पक्ष नाव चिन्ह सकट ते घेऊन गेले, इथे आमचा प्रश्न होता. मनसेचा आम्ही नाव चिन्ह पक्ष नव्हतं घेतलं तिथे 7 नगरसेवकांमध्ये. या गोष्टी आपण समाजासमोर आणत नाही. आता तुम्हाला सांगतो, 2019 पर्यंत सन्माननीय राज साहेबांची जी भूमिका होती ती लावरे तो व्हिडिओची होती. नंतर काय झालं आणि सन्माननीय राज साहेबांची भूमिका का बदलली, या सगळ्या गोष्टींवर सुद्धा आपण बोललं गेलं पाहिजे. महाजन साहेब, आज मी ज्यावेळेस या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही पक्षासाठी किंवा राजकारणात तुम्ही वरिष्ठ मंडळी असाल, भाऊबंदकीचं राजकारण तुम्हाला चांगलंच माहितीये. पण त्याच्याहूनही ज्यावेळेस आमच्यासारखे प्रवक्ते ज्यावेळेस म्हणतात की 1.53% मतदान मला मनसेचं मान्य नाही, याचा अर्थ मी काहीतरी वेगळ्या दिशेने किंवा वेगळं काही सुचवू इच्छितोय. त्याच्यावर तुम्ही जर एखाद्याचं पद काढणार असाल तर याला मला एक कोत्या मनाचं राजकारणाचं तिथे मला दर्शन घडलं. मी प्रकाश महाजनांकडे जातो. प्रकाश महाजनजी, तुमचा मगासचा टोमणा म्हणजे मला सुद्धा तुम्ही जेव्हा म्हणजे वस्तुतः कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनेच्या प्रवक्त्याकडनं थोडी पॉझिटिव्ह, त्यांच्या मर्यादेमध्ये थोडी पॉझिटिव्ह करण्याचा त्यांनी विचार केला. मनसेबद्दल त्यांनी इतकंही विधान केलं की इतके कमी त्यांना कसे मिळू शकतात. पण तुमच्याकडनं उत्तरादाखल थेट टोमणाच आला की या माणसाचं आता पद राहतंय की नाही. तर माझा तुम्हाला प्रश्न आहे, बाकीच्यांचा सोडून द्या, की तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून ठाकरे एकत्र यावेत, कार्यकर्ता म्हणा, मराठी माणूस म्हणा, तुम्हाला वाटतं का एकत्र यावेत म्हणून? मी सर्वप्रथम गाडवेंना सांगू इच्छितो की मी त्यांना टोमणा वगैरे मारला नाही. वयाने त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे, मला दोन्हीकडच्या पक्षाच्या पद्धती माहीत आहेत, म्हणून मी काळजीपूर्वक बोललो. त्यांना वाईट वाटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. मला त्यांना टोमणा मारणं हा माझा स्वभाव नाही, कारण माझा नेता काही कोणाला टोमणे मारत नाही. त्याच्यामुळे माझ्या नेत्याचा आदर्श मी घेतो, मी कोणाला टोमणा मारत नाही. त्याच्यामुळं मी काही टोमणे सम्राट महाराष्ट्रात होऊ इच्छित नाही. आम्हाला 1.5% मतं पडली, ह्याचं आम्ही आत्मपरीक्षण करू. तुमचं म्हणणं काही गोष्टीत असं झालेलं आहे. एका ठिकाणी तर आमच्याच एका उमेदवाराच्या घरची 4 मतं असताना त्याला 2 मतं पडली.
त्याचे योग्य पुरावे गोळा करावे लागतील. असं टी व्हीवर बसून त्याची चर्चा होत नसते. कारण आत्ताच बातम्यावर सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने EVM मशीनबाबत हे सांगितलं की EVM मशीनमध्ये असं काही हे करता येत नाही. त्यासाठी आपल्याला एक सबळ पुरावे गोळा करावे लागतील आणि सगळ्यांनी मिळून हा प्रश्न त्याच्यावर हाताळावा लागेल. माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ताच्या परिस्थितीत हा तुमचा पराजय झाला म्हणून ही सगळी उपरती ही चूक आहे. मग हे लोकसभेला सुद्धा करता आला असेल. तो इतक्या वरिष्ठ पातळीवरचा निर्णय की त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया सुद्धा देणं हे आमच्या मर्यादेच्या बाहेर आहे. बरं, मला तर असं वाटतं. म्हणून याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया म्हणून द्यायची? नाही, मी हा म्हणजे प्रकाश महाजन, हा तुमचा हा एक औपचारिकपणा तुमचा योग्यच आहे की तुमच्या मर्यादा आहेत प्रवक्ता, तुम्ही अधिकृत प्रवक्ता आहात. पण एक सांगू का, आता ज्या पातळीला हे दोन्ही पक्ष गेलेले आहेत आणि यापूर्वी सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अगदी व्यक्तिगत पातळीला का होईना की आम्हाला वाटतं एकत्र यावं, असं यापूर्वी सुद्धा बोलून झालेलं आहे. आणि आता स्थिती अशी आहे की आपल्या माणसांवरती कारवाई करावी अशा परिस्थितीत हे दोन्ही पक्ष नाहीत की जे कार्यकर्ते हितासाठी काहीतरी बोलतायत. तर तो एक मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा देसाईंकडेच होतो. हेमंत देसाईंना काहीतरी बोलायचं पण. माझ्या मते तर बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही अधिक प्रभावी भाषणं ही राज ठाकरे करतात. पण फक्त भाषणच झाली, पुढे झालं नाही. आता मला असं म्हणायचं आहे की हे जे काही आहे यांच्या मनामध्ये जे काही असेल ते असेल, पण आता ते दोघं एकत्र येणं याचा अर्थ तुम्ही असा काय विचार करता की दोन भाऊ आणि ही लोकशाही आहे ना, म्हणजे लोकशाही धोक्यात आली असं जर राज ठाकरे किंवा त्यांच्या सहकार्यांना वाटत असेल किंवा उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर हा दोन पक्षांतर्गत काही लोकशाही म्हणून गोष्ट आहे की नाही? प्रकाश महाजन यांच्यासारखा सिनियर नेता हा काही मत मांडू शकत नाही. एक्झॅक्टली. आता गेल्या वर्षी मला आठवते की बाळा नांदगावकर आणि काही नेते एकत्र बसले मनसेमध्ये म्हणजे आणि त्यांनी बाहेर येऊन सांगितलं पक्ष कार्यालयात किंवा राज ठाकरेंच्या घराबाहेरून की आमच्यापैकी बहुतेकांचं म्हणणं आहे की दोघांनी एकत्र आलं पाहिजे, असं स्पष्ट म्हणाले बाळा नांदगावकर. पण ते काही पुढे झालं नाही. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी शिवसेना भवनासमोर राजकारणाचा चिखल झालाय, दोन भावांनी दोन पक्षांनी एकत्र यावं असे बोर्ड्स लागलेले होते. आता जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सुद्धा जर कोणी असं म्हणत असेल आणि म्हणण्याची हिंमत केली पाहिजे ना. आम्हाला असं वाटतंय बाबा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा तर घ्या. मग लोकशाही कसली ही? मग हे लोकशाहीच्या विरुद्ध हे दोन पक्ष आवाज उठवतात. त्या लोकशाहीला अर्थ नाही. व्यक्ती केंद्रित पक्ष असले तरी लोकशाही पाहिजे ना काहीतरी. आणि लोकशाही आहे असं जर आपल्याला वाटत असेल किंवा लोकांमध्ये निदान तसा मेसेज जावा असं वाटत असेल तर खुल्या मनाने आपल्या नेत्यांशी जरी चर्चा केली पाहिजे, नेत्यांचं मत जाणून घेतलं पाहिजे. नेत्यांचा आग्रह असेल की बाबा असं झालं पाहिजे तर त्या आग्रहापुढे मान तुकवली पाहिजे. आणि त्यांचा विरोध असेल तर ठीक आहे, त्यांचं ते म्हणणं मान्य केलं पाहिजे. पण लोकशाहीचं जर तुम्हाला जर या भाजपने लोकशाही धोक्यात आणली आहे, हुकुमशाही आणली असं म्हणायचं असेल आणि आम्ही मात्र पक्षांतर्गत लोकशाही ठेवणार नाही, सगळीकडे काय म्हणायचं काय ते आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्यांचा आदेश तो शिरसावंत, ही पद्धत सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये जर असेल तर ती बदलली गेली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं हेमंत देसाईंनी व्यक्त केलेला आहे आणि हा खरंच एक चांगला मुद्दा आहे की म्हणजे भारतासारख्या देशामध्ये आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अजूनही साधी मतं व्यक्त करायला लगेच हे आमच्या मर्यादेच्या बाहेर. आणि अपेक्षा काय तर पक्षाच्या हिताची भूमिका, निर्णय काय घ्यायचा तो वरिष्ठांनी घ्यावा, एवढी तरी मोकळीक असायला पाहिजे. अतिशय चांगला मुद्दा त्या निमित्तानं देसाईंनी मांडून दाखवलेला आहे इथे. मी पुन्हा एकदा अनिश गाडवेंकडे जातो. गाडवेजी, आता शेवटची 10 मिनिटे त्या दृष्टीने मी आता पुढे घेऊन जाणार आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपण हायपोथेटिकल बोलतोय याची मला मर्यादेची जाणीव आहे. महापालिकेचं मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. एकतर महाविकास आघाडी अंतर्गत तुम्ही आणि काँग्रेस एकत्र येणार का यावर थोडासा शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. कारण जागा सोडण्याच्या बाबतीत पुन्हा घोळ आहेत आणि मुंबई तर असलीच पाहिजे महापालिका, जे शिवसेनेचा बेस आहे. माझा आपल्याला प्रश्न आहे की आता हीच का ती वेळ की जिथे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली पाहिजे मनसे आणि मराठी माणसाच्या काय न्याय हक्कांसाठी एकत्र आलं पाहिजे? अगदी मी अगदी पुढच्या 15 ते 20 सेकंड मध्ये तुमचं उत्तर देतो. मला सर्वप्रथम देसाई साहेबांचे खरंच आभार मानायचे. त्यांनी ज्या प्रकारे सगळं स्पष्ट करून सांगितलं त्या प्रकारे आमच्यासारख्या नवोदित प्रवक्त्यांसाठी या गोष्टींमुळे हुरूप येतो. बघायला गेलं तर पक्षाच्या भूमिका तर आम्ही स्पष्टपणे मांडतोच, पण त्याचबरोबर सत्य ते सत्य वाचे वदावे हे सांगण्यासाठी सुद्धा हिंमत लागते. ते आम्ही स्पष्टपणे सांगत असतो आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या सर्व भूमिका चांगल्याच माहिती आहेत. आता मी येतो आपल्या मुंबई महानगरपालिकेवर. शिवसेनेची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. शिवसेनेची भूमिका या महाराष्ट्र द्रोहींविरोधात किंवा या
महाराष्ट्राच्या म्हणजे विकासाच्या विरोधात जे जे आहेत, तर आमची महाराष्ट्र विकासाची व्याख्या तुम्हाला सर्वांना चांगलीच माहिती आहे प्रसन्नजी, मी ती वेगळी सांगणार नाही. पण त्याच्या विरोधात जे जे येऊ शकतील सोबत, त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिवसेनेची महाविकास आघाडीची तयारी आहे. सन्माननीय शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्यांनी संजय राऊत साहेबांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट सांगितली. मग त्यात त्यांनी सगळ्याच पक्षांची नावं घेतलेली आहेत. त्यांनी यावं एकत्र, आपल्या भूमिका स्पष्ट कराव्यात, आपलं त्याच्याविषयीचं विजन स्पष्ट करावं. असं नाही की आज एक सांगितलं, उद्या एक सांगितलं आणि परवा आपली भूमिका तिसरी, तर चौथ्यांदा आम्ही भलत्याच्याच मांडीच्या बाजूला जाऊन बसतो. मी मांडीवर म्हणणार नाही, मांडीच्या बाजूला. अशा सर्व पक्षांनी एकत्र यावं. मी कुठल्याही पक्षाचं इथे विशेषतः नाव घेत नाही, पण मुंबई महानगरपालिकेवर भगवा हा कायम डौलाने फडकला पाहिजे, ही आमचा हाच तो प्रयत्न राहील. आता झालं जे काही झालं लोकसभेला, विधानसभेला आपण पाहिलं, पण यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ज्या ज्या चुका झाल्या त्या सर्व सुधारून, म्हणजे अगदी विरोधी पक्षांची ताकद विखुरल्याची सुद्धा आपण इथे उदाहरणं पाहिली. प्रहार जनशक्ती असेल, जनसुराज्य असेल, जनसुराज्य शक्ती असेल, सगळे इतर जे सारे छोटे मोठे सगळे पक्ष, वंचित सकट सगळे असतील, या सगळ्यांच्या विरोधकांच्या ताकदी अशा विखुरल्या गेल्या आणि त्यावेळेस हे महाशक्ती ह्या उदयास आलेल्या आहेत. आज तुम्ही मतांचा फरक बघाल तर काँग्रेस आणि भाजपा, काँग्रेसमध्ये बघा 12% मतदान आहे, पण त्याचबरोबर 12.36% मतदान घेऊन 57 जागा जिंकून आलेला शिंदेगड सुद्धा आपण पाहतोय. म्हणजे 0.37 मध्ये जवळपास 40 जागांचा फरक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजेत. 250, 300, 200, 2000 पर्यंतच्या फरकाने जवळपास 50, 60 जागा पडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपण कुठेतरी विचार करूनच महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरे जाऊ. आणि इतकं समजण्या इतपत महाविकास आघाडीचं नेतृत्व काही असं काही ऐरगवाळं नेतृत्व नाहीये, हे देखील तुम्हाला मी ते सांगतो. उद्धव ठाकरेंची इच्छा आहे का पहिली, ज्यांनी कोणी हा कार्यक्रम ठेवलाय त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की तुमची इच्छा आहे का या सगळ्याची. कारण आमचा अनुभव उद्धव ठाकरेंच्या बाबतीतला अतिशय वाईट आहे. याच्या आधी देखील 2 वेळा उद्धव साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांची फसवणूक केलेली आहे. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आमचा एबी फॉर्म वाटप केला नव्हता 2019ला, आणि हे संपूर्ण महाराष्ट्राला राजसाहेबांनी सांगितलं होतं. तो फक्त मनोमिलन करण्याचा कार्यक्रम घेऊन होणार नाही, ते मनापासून व्हावं लागेल. आणि आम्हाला ती इच्छा उद्धव ठाकरेंची दिसत नाही. मराठी माणसासाठी एकत्र होण्याची इच्छा आहे का, हे सगळं त्यांनी एकदा सांगावं, मग आम्हाला हे प्रश्न विचारावेत. कारण आम्ही आमची भूमिका 2019ला पण मांडली होती. सन्माननीय राजसाहेबांनी विविध वेळा याच्यावर पक्षाची भूमिका मांडलेली आहे. सो जर कुठनं प्रॉब्लेम येतात तर तिकडनं येतात, तर ते पहिले सॉल्व्ह करा आणि नंतर आमच्याकडे या. या संबंध डिबेटची सुरुवात माझ्याकडनं एवढी पॉझिटिव्ह झालेली असताना या चर्चेमध्ये मिठाचा खडा बघितलात कसा प्रकाश महाजनांनी घातला. काय म्हणतात, आमचे अनुभव चांगले नाहीत, आम्हाला याव अनुभव आले, आम्हाला त्याव अनुभव आले, आमचं पद राहतंय की नाही. आम्हाला आमच्या पक्षाने सत्य मांडण्याची ती अनुमती दिलेली आहे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, आणि सत्य मांडण्यासाठी आमचा पक्ष आमच्यावर कारवाया करत नाही. आमच्या पक्षाने आम्हाला आमच्या भूमिका स्पष्ट सांगितलेल्या आहेत आणि आमच्या पक्षाच्या भूमिका आम्हाला स्पष्ट माहिती आहेत. त्यामुळे शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मला माझी कर्तव्य चांगलीच माहिती आहेत आणि मला माझी भूमिका सुद्धा चांगली माहिती आहे. मला काय करायचं आहे ते. तुमच्यासारख्या फक्त डोक्याने केस फक्त सफेद झाली याचा अर्थ तुम्ही अनुभवाने फार ओतप्रोत भरलेली माणसं असं नाही. ठाकरे बंधूंमध्ये काय असायला हवं नसायला हवं यासाठी जोपर्यंत ही असली ज्यांनी काय म्हणतात त्याला भाऊबंदकीचा अनुभव यांना चांगलाच आहे. आता या महाजन कुटुंबाच्या भाऊबंदकीचा अनुभव जर काढायला गेला तर जाऊ द्या, खूप बात बहुत दूर तक जाते फिर. त्यामुळे त्या गोष्टींमध्ये मी जात नाही. पण कमीत कमी जोपर्यंत ही असली माणसं तिथे बसलेली आहेत ना, तोपर्यंत तरी मला वाटत नाही या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे काही शक्यता दिसते म्हणून. असो, जे काही असेल ते भविष्यात सांगेल, याचं उत्तर काळच देईल. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. पण या महाराष्ट्र हितासाठी जे जे काही शक्य आहे ते सारं घडावं. या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणासाठी जे जे काही शक्य आहे ते सारं होत जावं, हीच आमची भूमिका आहे. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.